आम्ही दिली आणि आम्हाला पाणी आणायचंय, बीड जिल्ह्याला पाणी आणायचंय। त्या नेत्यांचं मला कौतुक वाटलं, त्यांचे आभारी मानले, पण त्यांनी काय म्हणले, आम्ही कोकणातून पाणी आणणार, वेळ प्रसंगी आम्ही विदर्भातून पाणी आणणार। आता कोकणातून कापून आणतील घाट, आता विदर्भातून उलट कसं आणायचं? पण ह्यांच्या लक्षातच नाही काय बोलतील आणि काय वागतील। परत प्रत्येकाच्या भाषणात एक येत आहे, बीड जिल्ह्याचं मागासले पण घालवायचं असलं तर आदरणीय आमच्या ताई साहेबाला मत द्या। बीड जिल्ह्याचं मागासले पण मागच्या 10 वर्षापासून केंद्रात तुमचं सरकार, राज्यात तुमचं सरकार, बीड जिल्ह्यात पालकमंत्री तुम्हीच आणि आता पण तुमचा भाऊच। जे तुमच्यासाठी प्रचारला येते ते म्हणतात की आमच्या बीड जिल्ह्याची मागासलेपणाची ओळख घालवायची। मग तुम्ही 10 वर्षात का घालवली नाही? या बीड जिल्ह्याच्या जनतेला तुम्हाला सांगावं लागेल की आम्ही मागासलेपणासाठी काही करू शकलो नाहीत, आम्ही निष्क्रिय ठरलेलो आहोत। या बीड जिल्ह्याला तुम्ही सांगावं लागेल। तुम्ही आता म्हणता, आमचे पालकमंत्री महोदय म्हणतात की मला माझ्या ताईंना निवडून आणायचंय आणि त्याच्यासाठी तुम्ही ताईला मतदान द्यायचंय। ताईला का मतदान द्यायचंय? तर ताई मोदी साहेबांच्या खांद्याला खांदा लावून दिल्लीत काम करतील आणि त्यांचं काम असं आहे की विकासाची गंगा बीड जिल्ह्याला आणतील। मी म्हणलं साहेब, तुमच्या लहान ताई साहेब काय आमच्या रजनीताईच्या खांद्याला खांदा लावून बसवत होत्या? आमच्या सुप्रियाताईच्या खांद्याला खांदा लावून बसवत होत्या? त्याही केंद्रात 10 वर्ष झाला प्रतिनिधी करतात। त्यावेळेस नरेंद्रभाई मोदी या देशाचे पंतप्रधान आहेत, मग तुम्ही का विकासाची गंगा या बीड जिल्ह्यात आणली नाही? याचं उत्तर तुम्हाला द्यावं लागेल। प्रत्येक गोष्टी कुठल्या विषय कुठं नेतात त्याचं तारतम्य नाही। आदरणीय साहेबांनी, आमच्या पालकमंत्री महोदयांनी सांगितलं की मला या बीडचा खासदार कशासाठी पाहिजे? की म्हणले या अंबाजोगाईला रेल्वे आणण्यासाठी पाहिजे। आदरणीय पालकमंत्री महोदय, तुमचं सरकार आज पण दिल्लीत चालू आहे, निवडणूक असली तरी या निवडणुकीच्या काळात सुद्धा आचारसंहितेचा भंग न होता एखादी गोष्ट तुम्हाला करता येईल। रेल्वे ज्या घाट नांदूरून तुम्ही अंबाजोगाईला आणायची म्हणतात, त्या घाट नांदूरकरांची मागणी आहे, तुमच्या विधानसभेत ते गाव येते, त्यांची काय मागणी आहे? तर आम्हाला एक थांबा वाढवून द्या। त्या गाडीचा थांबा सुद्धा वाढून देत नाही तुम्ही, आणि तुम्ही म्हणतात आम्ही इकडे रेल्वे आणू। आमच्या जन्मापासून रेल्वेचं राजकारण बार आमची पिढी गेली। या बीड जिल्ह्यामध्ये नगर टू परळी 261 किलोमीटरचा मार्ग आहे। रेल्वेने डिक्लेअर केलंय की 99 किलोमीटर फक्त मंजूर झालाय, म्हणजे काम पूर्ण झालंय। 15 वर्षात 99 किलोमीटर होते, तर पुढचं 261 किलोमीटरच्या उर्वरित राहिलेलं अंतर करण्यासाठी 25 वर्ष, म्हणजे पहिली एक 15 वर्षात आमची पिढी गेली आणि दुसरी पिढी 25 वर्ष आमची रेल्वे कंप्लीट करायला तुम्ही लावणार वारे तुम्ही। आणि आता तुम्ही म्हणतात की आमच्या ताई साहेबांनी खूप काम केलं। खासदार ताई साहेबांनी एवढं काम केलं की बीड जिल्ह्याला जो देशाच्या सभागृहात गेल्याच्या नंतर खासदार फंडाचा निधी मिळतो, तो निधी सुद्धा तुम्ही खर्च करू शकला नाहीत। मी बी म्हणलो असतो लावरी ती कॅसेट, पण आता टाइम नाही तर ती बी कॅसेट आहे। मीडियाने डिक्लेअर केले की या कार्यसम्राट खासदार, दबंग खासदार। अरे दबंग शब्दाचा अर्थ काय आहे? तुम्ही काय म्हणतात? आदरणीय आमच्या मोठ्या ताई साहेब बोलता बोलता म्हणल्या की मी शेतकरी हा 2 कारखाने चालवतो आणि शेतकरी पुत्र उद्योजक कसा झाला, असं पालकमंत्री म्हणले।
परत त्या म्हणल्या की मला शेतकरी पुत्र नाही शेतकरी मित्र व्हायचंय. माझे वडील शेतकरी आहेत, शेतकरी होते, त्याचा मला रास्त अभिमान आहे. शेतकऱ्याचा मुलगा म्हणून मला अभिमान वाटतंय. शेती हा माझ्या वंश परंपरेनं माझ्याकडे. तुम्ही झिरो केलं त्याचं उत्तर बीड जिल्ह्याला द्या. आणि आदरणीय धनंजय मुंडे साहेब, तुम्हाला विलयच एवढी घाई आहे कारखाना चालवायला, आंबा कारखाना, आणि परत मी देऊन टाकला बा काल 4 पट त्या मागायला 8 दिवसात. कारखाना घेतला आणि यावर्षी बंद ठेवला. मग घेतलाच कशाला होता का? याच्यावर पुन्हा बघू का दिला, नसता दिला तर पुन्हा आणखी एखादा, आणि बोलतात मात्र रेटून. मग या गोष्टीचा विचार करा की आदरणीय पालकमंत्री महोदय आणि आदरणीय माजी पालकमंत्री महोदय ज्या माझ्या समोर उमेदवार आहेत त्यांना माझा जाहीर या, तुम्ही जर खरंच बोलत असलात, खरंच वागत असलात तर या परळी विधानसभा मतदारसंघात मी परवा गेलो होतो. त्या परळी विधानसभा मतदारसंघातल्या सिरसळा सर्कल मधल्या गावातील कमीत कमी 15 ते 20 गावच्या लोकांनी सांगितलं. वडवणी गावात आज होतो, जिम्मेदारीने सांगतो, इमानेद्वारे सांगतो की तिथले लोक काय म्हणतात. आदरणीय साहेब, तिथले लोक गोर गरीब ज्या मजुरांनी ऊस तोडलाय, ज्या मजुरांचे वाहनदारांचे पैसे तुमच्या कारखान्याकडे करोडो रुपये, तळमळीने लोक म्हणतायत, डोळ्यात पाणी आणून सांगतायत की वैद्यनाथ कारखान्याकडे माझे एवढे पैसे आहेत, 200 रुपये, कुणाचे 3 लाख, कुणाचे 4 लाख, कुणाचे 5 लाख. अरे ते पैसे अगोदर द्या, त्याच्यानंतर एवढा खर्च करा निवडणुकीवर. लोकांचे पैसे कसं काही वाटत नाही तुम्हाला? लोकांचे एवढे पैसे ठेवून तुम्ही मतदारसंघात जाता फिरायला, लोकांनी जॉब विचारला तर त्याच्यावर पार गुन्हाच दाखल. आदरणीय पालकमंत्री महोदय, परत मी इकडे आलो घाटनांदूर सर्कल मध्ये. घाटनांदूर सर्कलच्या गावागावात फिरत असताना तिथले लोक म्हणले, पनगेश्वर कारखान्याला आम्ही ऊस दिला, आम्ही नोकरी करत होतो, आम्ही वाहतूकदार ठेकेदार आहोत, आमचे पैसे कारखान्याकडे. पनगेश्वरच्या अवस्था तीच. पुन्हा अंबाजोगाईच्या कार्यक्षेत्रात काही लोक एक तर पट्ट्यावर अंबाजोगाईचा त्यांनी चालवला 1 वर्ष, 200 रुपयानं त्यांचं बिल दिलं नाही असं लोक म्हणतात. आणि मग तुम्ही कुणाचं काय काय बुडवता. आणि मग आता कसं चलत? एकदा तरी या लोकांना जॉब द्या की आम्ही खरे बुडवी आहोत. हा बजरंग सोनवणे कुणाचा बुडवा नाही. गेली सलग 11 वर्ष झालं मी साखर कारखाना चालवतो आणि बीड जिल्ह्यात नाही तर मराठवाड्यात चांगला भाव न 1 नंबरचा भाव द्यायचं काम मी करतो. आणि तुमच्या इथं उठले, इथं बसलेले जेवढे गुन्हे असतील किंवा जिथून कुठून ऐकत असेल त्याच्या एकाही माणसानं म्हणलं की माझं बिल या बजरंग सोनवणे दिलं नाही तर आदरणीय साहेबाची माफी मागून मी निवडणूक होईल. काय बोलताय? तोंडी वाहतूक ठेकेदार नाही, माझ्या कारखान्याच्या कर्मचाऱ्याचा पगार मी वेळेत देतो. आणि तुम्ही काय करताय? तुम्हाला काय चालवता येत आहे? आणि तुम्ही म्हणतात की बजरंग सोनवणेची शेती कशाची आहे मला बघावं लागल. आदरणीय मुंडे साहेब, 15 वर्ष काही तुम्ही पट्टी बांधली होते, माझ्या बरोबर आम्ही संसार केलाय. आता संसार